रामनुजनगर तपोवन येथे 3 दिवसीय भव्य ब्रह्मोत्सव सोहळ्याची भक्तिमय सांगता तपोवन रामनुजनगर येथील श्री व्यंकटेश मंदिर व्यंकटेश भगवान बाग येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही 3 दिवसीय भव्य ब्रह्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला। परमपूज्य श्री स्वामी 1008 कमलाकांताचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या सोहळ्यास 9 मे 2025 रोजी धार्मिक विधींनी मंगल प्रारंभ झाला। या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी जगत कल्याणार्थ त्रिदिवसीय श्रीराम यागास सुरुवात झाली। या यागात स्थानिक भाविकांसह परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले। 3 दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक पूजा विधी, प्रवचन, भजन, कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या सर्व कार्यक्रमात भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसरात भक्तिपर वातावरण निर्माण केले। 11 मे 2025 रोजी या ब्रह्मोत्सवाची भव्य सांगता संत संमेलन तसेच भगवताचार्य श्री माधवदासजी राठी यांचे प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजनाने झाले। भक्तांनी आनंदपूर्वक महाप्रसादाचा लाभ घेतला व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले। कार्यक्रमाची अनुभूती अतिशय भक्तिपूर्ण व आत्मिक समाधान देणारी असल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली आहे। अशा प्रकारचे धार्मिक कार्यक्रम दरवर्षी घेण्यात यावे अशी मागणी भाविकांनी केली आहे। भगवान श्री व्यंकटेशाच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी लाभो ही सामूहिक प्रार्थना करण्यात आली आहे। जय श्रीमन नारायण। श्री वेंकटेश मंदिर तपोवन में चल रहे भगवान का त्रिदिवसीय ब्रह्मोत्सव की आज सांगता हुई है। अनेक विविध उपक्रम मंदिर की तरफ से किए गए, उसमें जैसे भगवान का तिरुमंजन है, अर्चना है, उसके बाद राम यज्ञ हुआ और संत सम्मेलन होकर महाप्रसाद से आज ब्रह्मोत्सव की सांगता हुई। जो भक्त इसमें शामिल हुए, मंदिर की तरफ से उनका स्वागत है। और भी भक्त जो रह गए हैं वो अगली बार या आने वाले कोई भी भगवान के उत्सव में सम्मिलित हो और अपने पुण्य काल खाता बढ़ावें। इसी उससे जय श्रीमन नारायण। श्री स्वामीनारायण भगवान की जय, अक्षर पुरुषोत्तम महाराज की जय, प्रमुख स्वामी महाराज की जय, महंत स्वामी महाराज की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय, राधा कृष्ण देव की जय, वेंकटेश बालाजी महोत्सव की जय। आज तपोवन भूमीत व्यंकटेश बालाजीचा ब्रह्मोत्सव त्रिदिवसीय कार्यक्रम आचार्य श्री कमलाकांतजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली फार चांगल्या रीतीने पार पडलं। भक्तगण पण स्नेहाने प्रेमाने यात सहभागी झाले। आज संत संमेलन पण झाले, त्यामध्ये कित्येक संत पण येऊन इथं आपले बाजू मांडली आणि मार्गदर्शन लोकांना केलं त्याबद्दल। आणि इथं ह्या परिसरात कमलाकांतजी महाराज यांच्या नेतृत्वाने मंदिराची देखभाल आणि भक्तांचा प्रेम संपादन कार्याचं कार्य जे होत आहे त्याबद्दल आम्ही प्रसन्न आहोत आणि भगवानच्या श्रीचरणी प्रार्थना करतो की त्यांच्याद्वारा असेच चांगले कार्य इथं होत राहावं आणि सायखेडामध्ये पण त्यांचं जे स्थान आहे त्यातलं पण कार्यक्रम नीट भव्य दिव्य होत राहावं आणि इथं भक्तांनी येऊन दर्शन करावे आणि नित्य नियमाने देवाचे दर्शन करून पुण्य लाभ करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो। स्वामीनारायण भगवानची जय। भगवान बालाजी संस्थान सायखेडा आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो तपोवन नाशिक पुण्यभूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये आजचा हा 9 ते 11 हा 3 दिवसाचा ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम होता। तो अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा झाला। धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी 3 दिवसामध्ये पार पडले आणि आजचा हा शेवटचा समारोपाचा दिवस असताना या ठिकाणी महाप्रसादाचा जो कार्यक्रम आयोजन झालंय ते करताना श्री कमलाकांतजी महाराज 1008 यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून सुरू आहे। मंदिराचं विशेष महत्त्व असं आहे की सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक अनेक प्रकारचे उपक्रम 12ही महिने ते या ठिकाणी राबवत असतात। याही पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात ते राबवतच राहतील। श्री कमलाकांतजी महाराज व त्यांचे सर्व भक्तगण या कार्यक्रमासाठी उत्साहाने यात सहभागी होतात। सायखेडा आणि पंचक्रोशीतील तसेच नाशिक शहरातील सगळे भक्तगण याच्यात सामील आहेत।
त्या सर्वांचं सायखेडकरांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. जय श्रीराम. या ठिकाणी आज तपोवनामध्ये व्यंकटेश बालाजी मंदिरामध्ये 3 दिवसीय हा ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम झाला. त्यामध्ये अनेक धार्मिक प्रोग्राम झाले. आजचा तर खास विशेष धर्मपीठाचा एक सभा झाली. सगळे संत महंत या ठिकाणी आज आले होते आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता झाली. तर दरवर्षीप्रमाणे सायखेडा येथे पण ब्रह्मोत्सव 11 दिवसाचा असतो. ह्या सगळ्या कार्यक्रमांची लोकांनी खूप आनंद घेतला, शुभ आशीर्वाद घेतले. बाबाजींना धन्यवाद. मी डॉक्टर गणेश प्रकाश वडगावकर. मी गेल्या 2017 पासून स्वामीजींची संलग्न आहे. या मंदिरामध्ये न चुकता मी रोज येऊन दर्शन घेतो. तर यावेळेस येताना दरवेळेस मला काही ना काही अनुभव खूप चांगले आले आणि गुरुजींनी भरपूर मला मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप आमूलाग्र बदल झाले. तर हा जो ब्रह्मोत्सव आहे, हा दरवर्षी हा जो ब्रह्मोत्सव होतो याच्यामध्ये आपल्याला बरेच वेगवेगळ्या पद्धतीने याग केले जातात. यावर्षी त्यांनी श्रीराम याग केला, तो सर्वांच्या लोकांच्या कल्याणासाठी त्याचा आपण हे केला, यज्ञ केले आणि हा 3 दिवस पूर्णपणे चालला. तसंच मागच्या वर्षी पण त्यांनी असाच याग केला होता आणि अधिक मासामध्ये पण जवळपास 1001 आहुती दररोज आम्ही दिल्या होत्या आणि असेच त्यांनी पुढे हे कार्य चालू ठेवावं जनकल्याणासाठी. हीच ईश्वरापुढे माझी इच्छा आहे. त्यांचा आशीर्वाद पूर्ण असाच राहावा अशी माझी इच्छा. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.